आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. प्रहारचे चांदूर बाजार तहसील कार्यालयावर मुंडन आंदोलन. प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांचे मोजरी येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात तसेच इतर मागण्या संदर्भात आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार पक्ष चांदूर बाजार तालुका अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे शेतकरी, शेतमजूर तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी तहसील कार्यालयासमोर व्यथा मांडत म्हणून आंदोलन केले. यामध्ये बऱ्याच पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मुंडन करून शासनाचा निषेध व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या शब्दावरून प्रहार पक्षाचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी सरकारला धारेवर धरले. कर्जमाफी करू शकत नव्हते तर शब्द दिला कशाला, असा संतप्त सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी तसंच शेतकऱ्यांनी शासनाला केला. यामध्ये तालुका अध्यक्ष संतोष किटुकले यांनी सांगितले की शासनाने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची जर योग्य दखल घेतली नाही, बाजार तालुका तर्फे प्रहार कार्यकर्त्यांकडून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रहारकडून देण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थित होते. चांदूर बाजार तालुका येथून प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांनी आज येथे मुंडन करून या सरकारचा निषेध करण्याकरिता व या सरकारला जाग आणण्याकरिता दखल घेतली नाही तर उद्या दिनांक 11/6/2010 सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत कडकडीत बाजारपेठ चांदूर बाजार शहराची स्वयंपूर्तीने सर्व व्यापारी बंद करणार आहे. व एवढं करून सुद्धा या शासनाला जाग आल्या नाही. दिनांक 12 तारखेपासून आम्ही पूर्ण जिल्हाभर व पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मुलाखत शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. जय जवान जय किसान. आता मिळू बच्चू कडू, आता मिळू बच्चू कडू. वापस कैसे नहीं है होता है पगार आता अपना भिड़ो शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. बोल भारत माता की जय. प्रहारचे
त्या आंदोलनाला त्या आजीबाई आहेत, तुम्ही कशा काय आल्या? माझा पगार नाही होऊन राहिला आणि हे बाई आहे, ही आदिवासी बाई आहे, हिले नातू आज 4, त्या 4 लेकरं कशी बसून द्यायचे, पगाराचं झालं तर अजून का नाही आलं? भाऊच्या वक्ती कसं आहे पाहिले, भाऊल्या भोसरीच्या यानं पाडून दिलं. या आजीबाईचा पगार बऱ्याच महिन्यापासून पोचला नाही आणि त्यांच्या जे नात्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यासाठी त्या आंदोलनाला सहभागी झाल्या. माजी आमदार बच्चू कडू हे मोजरी येथे अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. ते बसले आहेत शेतकरी शेतमजुराच्या हक्कासाठी. तर त्याचा प्रतिसाद म्हणून चांदूर बाजार तहसील कार्यालयात प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून मुंडन आंदोलन चालू आहे. तर आपल्यासोबत प्रहारचे तालुकाध्यक्ष चांदुरबाजार तालुक्याचे तालुकाध्यक्ष संतोष भाऊ किटुकले आहेत. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. दिनांक महाराष्ट्राचे शेतकरी नेते व दिव्यांगाचे कैवारी माननीय बच्चूभाऊ कडू यांनी दिनांक 8 तारखेपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी श्री क्षेत्र मोजरी येथे दिव्यांग बांधव व शेतकरी यांच्या मागण्यांकरिता म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन व अशा विविध मागण्या घेऊन 17 मागण्यासाठी अन्नत्याग उपोषण दिनांक 8 तारखेपासून मोजरी येथे सुरू केलेलं आहे. पण आज उपोषणाचा 3रा दिवस असून या निगरगट्ट शासनाने निद्रिस्त झालेल्या शासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतल्या नसल्यामुळं आज आम्ही चांदूर बाजार तालुक्याच्या वतीनं सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, सर्व शेतकरी बंधू, सर्व दिव्यांग या सर्व मिळून या शासनाचा निषेध करण्याकरिता मुंडन आंदोलन करीत आहोत. आणि उद्या दिनांक 11 तारखेला या शासनाला जाग नाही आला तर चांदूर बाजार शहर बाजारपेठ पूर्ण सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. व तरी सुद्धा या शासनाला जाग आली नाही तर 12 तारखेपासून पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सर्व शेतकरी व प्रहार कार्यकर्ते छेडणार आहे. तरी मी विनंती करतो की शासनाने या माननीय बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभारू.